मनू भाकर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आता ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी सज्ज झालेली आहे। 2 मेडल विजेती मनू भाकरला हॅट्रिकची आता संधी आहे। 25 मीटर पिस्टल स्पर्धेचा अंतिम सामना सुरू झालेला आहे आणि यामध्ये मनू भाकरला आपला अचूक निशाणा साधून मेडल जिंकण्याची मोठी संधी आहे। त्यामुळे निश्चितच मनूच्या या परफॉर्मन्सकडे सगळ्यांचं लक्ष आहे। वृषाली देशपांडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। वृषाली, अत्यंत महत्त्वाचा क्षण आता आहे, मनू भाकरला तिसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये संधी आहे मेडल मिळवण्याची। काय नेमकं तिचा परफॉर्मन्स सांगतोय आता, काय कुठपर्यंत ही मॅच आली आहे? निश्चितच अनुपमा, आपण बघितलं तर मनू भाकरची 25 मीटर पिस्तूल या स्पर्धेची मॅच आता सुरू झालेली आहे आणि आताची जर टॅली आपण बघितली तर मनू सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे। त्याच्यामुळे आणखी एक मेडल भारताच्या पारड्यात पडणार आहे हे जवळपास आता तरी स्पष्ट होताना दिसतंय। आपण बघितलं तर तिने याआधीच्या 2 स्पर्धांमध्ये ब्रॉन्झ मेडलची कमाई भारताला करून दिलेली आहे आणि आता मनूने आपल्या मेडलचा रंग, तिसरा जो तिचं मेडल आहे त्या मेडलचा रंग बदलावा अशी सर्व भारतीयांना आशा आहे आणि आपण आता अपेक्षा करू शकतो की गोल्ड मेडल मनूने भारतासाठी आणावं आणि एक ऐतिहासिक कामगिरी जे आजपर्यंत भारताच्या कुठल्याही ॲथलीटला जमलं नाही, ती 3 पदकं ती वेगवेगळ्या शूटिंगच्या इव्हेंटमध्ये भारताला मिळवून देणार आहे। अनुपमा, खरंय वृषाली, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे मनूनं आता तिच्या मेडलचा रंग बदलावा आणि ही सर्वच भारतीयांची इच्छा असणार आहे। आणि आतापर्यंतचा जर मनूचा परफॉर्मन्स आपण 25 मीटर एअर पिस्तलमध्ये पाहिला तर खूप चांगला परफॉर्मन्स आहे, कारण तिने आतापर्यंत या कारकिर्दीमध्ये 6 पदकं या रेंजमध्ये जिंकलेली आहेत आणि गेल्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा तिनं सुवर्ण पदक पटकावलं होतं आणि त्यामुळेच मला वाटते भारतीयांच्या आशा मनूकडून मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। वृषाली, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर ऐतिहासिक कामगिरीसाठी आता मनू भाकर सज्ज झालेली आहे। सध्या ती दुसऱ्या स्थानावर आहे। ही मॅच सुरू झालेली आहे आणि आज तिसरं पदक मिळवण्यासाठी मनू सज्ज आहे। सर्व भारतीयांचं मनू भाकरच्या या परफॉर्मन्सकडे लक्ष लागलेलं आहे।